अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। नांदेडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि यावरून जे टीका टिप्पणी सुरू झाली आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत लोहा कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। काय सांगाल साहेब, तुमच्या उपस्थित प्रवेश झाला, ती व्यक्ती जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आज समस्यावर अजितदादांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। ही गोष्ट खरी आहे की पक्षाचा विस्तार करताना, पक्षाचं काम करताना काही गोष्टी घडत आहेत। त्याच्यामध्ये माझ्याकडनं चूक झाली। अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला प्रवेश दिला गेला, परंतु कालच त्यांचा प्रवेश रद्द केला आणि ज्यांनी प्रवेश देण्यासाठी माझ्याकडे प्रोत्साहित केलं होतं त्यांना पण पक्षातून काढून टाकण्यात आलेलं आहे। खरं तर महायुतीमध्ये सगळ्यांनी हा धर्म पाळला पाहिजे की गुन्हेगारांना प्रवेश देता कामा नये। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडनं पोलीस अधीक्षकांच्याकडून कारवाई करावी असे शेरे आणल्याच्या नंतर त्याच लोकांना परत प्रवेश दिला जातो, ही बाब खेदजनक आहे। महायुतीने अशा पद्धतीचा, आता भारतीय जनता पक्ष कोण चालवते मला माहिती नाही, पण ज्यांनी कोणी भारतीय जनता पक्ष चालवत असेल त्यांना फडणवीस साहेबांनी कान उघडणी केली पाहिजे की आपणच तक्रार करायची आणि आपणच परत त्यांना प्रवेश द्यायचा। हे महायुतीने धर्म म्हणून पाळला पाहिजे। महायुतीने स्वच्छपणानं सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेतलं पाहिजे। याच पक्षप्रवेशावरून खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता तुमच्यावर टीका केली। स्थानिक नेतृत्वाला समजायला पाहिजे, अजितदादांनी त्यांची कान उघडणी केली पाहिजे आणि ते असेही म्हणतात की मी त्यांना ओळखत नाही। असे आहे की दादा हे माझे नेते आहेत, त्यांना कान उघडणी करण्याचा अधिकार आहे, परंतु भारतीय जनता पक्ष कोण चालवतो हे मला माहिती नाही। त्यामुळं फडणवीस साहेबांनी कान उघडणी केली पाहिजे। एकीकडे आपणच तक्रार करायची हा गुन्हेगार आहे आणि तो येऊन भेटला, सेटलमेंट झाली की त्याला परत पक्षात घ्यायचं, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि असे माझ्याकडे 100 पुरावे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आहे। साहेब, या पक्षप्रवेशाबाबत अजितदादांनी तुमचं काय बोलणं झालं का? मी अजितदादांना स्वतः निरोप केला। मला ही जेव्हा बातमी कळली तेव्हा आणि मी त्यांना सांगितलं की माझ्याकडनं चूक झालेली आहे आणि त्यांचा प्रवेश रद्द केलेला आहे। निश्चित आपण बघतो, हे होते आमदार प्रताप पाटील चिखलीकर। झालेला प्रवेश रद्द केला आहे, याबाबत अजितदादासोबत सुद्धा बोलणं झाले। त्याचबरोबर जे त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सुद्धा टीका केली। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड।